नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंत्रा आरडी सर्व्हिस कसे रिचार्ज करतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो बघा, मंत्रा आरडी सर्व्हिस कसं रिचार्ज करतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही नवीन असाल या चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. मित्रांनो चला तर आपण प्रोसेस बघू, काय प्रोसेस असते. मंत्रा सर्व्हिस असे टाईप केल्यानंतर एंटर प्रेस करायचं. एंटर प्रेस केल्यानंतर तुम्हाला सर्विको असं वेबसाईट येणार. बघा गुगलवरती आली ही वेबसाईटला टॅप करायचं आहे. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला असं डेस्कटॉप दिसणार आहे. मित्रांनो बघा, आता सर्विको आपल्याला काय करायचंय, रिचार्ज करायचंय आरडी सर्व्हिस. आता आरडी सर्व्हिस रिचार्ज करण्यासाठी इथे पेमेंट वरती टॅप करायचं. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला असा दोन ऑप्शन दिसतील, आरडी सर्व्हिस आणि RMA. आपल्याला मंत्रा आरडी सर्व्हिस रिचार्ज करायचं आहे तर इथे टॅप करायचं. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला असं पूर्ण ऍप्लिकेशन दिसणार आहे. बघा तुमच्याकडे ऑलरेडी ऍप्लिकेशन ID असेल, पेमेंट ID असेल तर तुम्ही इथे फिलअप करू शकतात, इथे राईट करून, नाहीतर हे कोरं सोडून दिलं तरी चालेल. मित्रांनो आता बघा पुढे बघू आपण कंपनी नेम. आता मी कंपनी नेम देतोय. माझं CSC सेंटरचं नाव आहे तर मी CSC सेंटरचं नाव देत आहे, साहू. आता हे झालं माझं कंपनी नेम. आता मोबाईल नंबर द्यायचा इथे. बघा मित्रांनो, मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर ईमेल ID द्यायचे. बघा ईमेल ID फिलअप करायचे. बघा जीमेल फिलअप केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल. आता पुढची स्टेप काय, कॉन्टॅक्ट पर्सन. कॉन्टॅक्ट पर्सन काय बनणार आहे, तुम्ही त्याच्यात मोबाईल नंबर द्यायचा आहे कॉन्टॅक्ट पर्सन. बघा कॉन्टॅक्ट पर्सनचं फिलअप केलं. आता GST नंबर. आता कंपनी GST नंबर काय असेल तुमच्याकडे नसेल, तुम्हाला माहित असेल तर तुम्ही फिलअप करू शकता, नसेल तर ही जागा सोडायची आहे, ब्लँक सोडायचं आणि पुढे जायचं. आता ऍप्लिकेशन नेम, आता स्वतःचं नाव टाकायचंय. पवार राकेश कुमार. बघा पवार राकेश कुमार असं मी टाईप केलं आहे. असं टाईप केल्यानंतर तुम्हाला सिरियल नंबर. आता सिरियल नंबर कुठे असतो, तुमच्या मंत्रा आरडी सर्व्हिसच्या बॅक साईडला बघायचं खाली. तिथे तुम्हाला 6 डिजिट दिसणार आहे. ते डिजिट इथे फिलअप करायचंय. एक मिनिट, आपल्याला इथे फॉर 1 इयर्स आरडी सबस्क्रिप्शन 100 रुपये मध्ये भेटते आपल्याला, आणि फॉर 1 इयर्स आरडी सर्व्हिस सबस्क्रिप्शन प्लस वॉरंटी आपल्याला 250 रुपयामध्ये भेटते. तर आपल्याला कोणतं आपल्याला भरायचंय, मी 100चं करतो. 100ला टिक करायचंय. 100ला टिक केल्या इथे सिरियल नंबर आधी फिलअप करायचंय तुम्हाला. बावीस 45 हे माझं सिरियल नंबर आहे, ऍड करून दिलं मी. आता आपल्याला फॉर 1 इयर्स आरडी सबस्क्रिप्शन घ्यायचंय 100 रुपीजचं. आता 100 रुपीज केला. इथे बघा टोटल अमाऊंट 100 आलं, GST किती आलं 18 रुपये, आणि टोटल अमाऊंट किती झाले 118 रुपये. आता हे बघा कंट्री नेम आलं, आणि आपल्याला आपलं स्वतःचं स्टेट सिलेक्ट करायचं इथे. चला तर सिलेक्ट करू आपण. महाराष्ट्र आहे आपलं, तर आपण महाराष्ट्रावरती टिक केले. नंतर आपल्याला सिटी चॉईस करायचं आहे. आपली सिटी कोणती आहे, धुळे, जळगाव, बुलढाणा, पुणे, जे असेल ते. मी धुळे सिलेक्ट करतो. धुळे केल्यानंतर तुम्हाला
इथे ॲड्रेस फिल करायचा आहे. आता ॲड्रेस, पोस्टल ॲड्रेस काय फिल करणार आहे? फक्त तुमचं स्वतःचं विलेजचं नाव टाकायचं आहे. फक्त गावाचं नाव टाकायचं आहे. असं फिलअप करायचं आहे. पोस्टल ॲड्रेस सोडून द्यायचं. आता आर-डी सर्व्हिस वरती आला आपण. आता पेमेंट कसं करणार आहे आपण? एटीएम थ्रू की गुगल पे, फोन पे, जे असेल तुमच्याकडे, जे असेल इंटरनेट बँकिंग असेल ते तुम्ही इथे टाईप करू शकता. तर इथे मी फोन पे टाईप करतो. फोन पेने पेमेंट करायचं आहे मला. फोन पे असं टाईप केल्यानंतर तुम्हाला पिन कोड फिलअप करायचं. तुमचं जो एरिया असेल, पोस्टल ॲड्रेसचा पिन कोड असेल तो फिलअप करायचा आहे. हे टाईप केल्यानंतर तुम्हाला हे बघा, एकदा पूर्ण डिटेल चेक करून घ्यायचं. आपण काय मिस्टेक केली आहे का? सर्व रिकरेक्शन करून घ्यायचंय, रेक्टिफाय करून घ्यायचंय आणि पे नाव वरती जायचं. पे नाव वरती गेल्यानंतर टर्म ऑफ यूज, आता टर्म अँड कंडिशन तुम्हाला रीड करायचंय. हे सर्व रीड केल्यानंतर प्रायव्हसी पॉलिसी असेल, रिटर्न रिफंड अँड कॅन्सलेशन पॉलिसी, हे सर्व आपल्याला रीड करून घ्यायचंय. रीड केल्यानंतर आपल्याला एक्सेप्ट करायचंय. एक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला असे दिसेल, हे बघा पेमेंट मेथड आलं. आता 118 दाखवते, 118 रुपये. आता तुम्ही जसं तुम्हाला युपीआय थ्रू तुम्हाला पेमेंट करायचंय का, वॉलेट थ्रू करायचंय का, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड, जे तुमच्याकडे इंटरनेट बँकिंग असेल ते तुम्ही ऑप्शन चॉईस करून तुम्ही पेमेंट करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.